ईडी कारवाईवरून अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे। बहिणींच्या घरी धाड टाकली होती तेव्हा खूप वाईट वाटलं असं अजित पवार म्हणाले। 22 ठिकाणी धाड टाकल्या पण काहीच मिळालं नाही असंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे। तर आमच्या बदनामीचा प्रयत्न झाल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। अजित पवार यांनी लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिलेली आहे। लोकशाही मराठीने अजित पवार यांची एक्सक्लुसिव्ह मुलाखत घेतलेली आहे आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी जेव्हा ते विरोधी पक्षामध्ये होते त्यावेळेला जी ईडी कारवाई झालेली होती, त्यांच्या बहिणींच्या घरावर छापेमारी झाली होती, त्यावरून नाराजी व्यक्त केली आहे। माझ्या 3 बहिणींच्यावर पण धाडी त्यावेळेस पडलेल्या होत्या। त्यांचा दुरान्वय पण संबंध नव्हता, त्यांच्यावर पण धाडी पडल्या, ते मला थोडंसं लागलं आणि ते पडण्यामागचं कारण कदाचित अजित पवारांच्या त्या बहिणी म्हणून पडल्या असतील, परंतु तिथं काहीच निघालं नाही। तेव्हा पण ज्यावेळेस धाडी पडल्या 22 ठिकाणी खूप रक्कम सापडली, खूप कॅश अजून मोजतायत, मशीन कमी पडलीत, काही बोलत होते, परंतु नंतर त्यांनी जाहीर केलं कुठं काय 22 ठिकाणी धाडी पडल्या, कुठं काही कॅश सापडली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।